श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र अध्याय 14. सायनदेवाने केलेल्या पूजेने संतुष्ट होऊन नृसिंह सरस्वतींनी त्याला वरदान दिले. सायनदेवाने श्रीगुरूंना विनवणी केली, मी ज्याची नोकरी करतो तो यवन अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. मला आज त्यासाठीच बोलवलेले आहे. मी त्याच्याकडे गेलो तर तो माझे निश्चितच प्राण घेईल. तरी कृपया या संकटातून मला मुक्त करावे. हे ऐकून श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर अभयहस्त ठेवला व तू निश्चितपणे यवनाच्या भेटीत जावे असे सांगितले. तू परत आल्यावरच आम्ही पुढील यात्रेस निघू असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे ब्राह्मण यवनाकडे गेला. तो यवन महाभयंकर यमासारखा होता. सायनदेवला पाहताच अत्यंत क्रोधित होऊन तोंड फिरवून घरात गेला. सायनदेव भयचकित होऊन श्रीगुरूंचे चिंतन करू लागला. घरात जाताच त्या यवनाला अचानक निद्रेने घेरले. त्याला भास झाला की कोणी ब्राह्मण आपल्या शरीराचे तुकडे करीत आहे. त्या भयंकर क्लेशाने यवन जागा झाला. त्याने मग सायनदेवला न मारता त्याच्या पाया पडून, तुला येथे कोणी बोलावले, आता लवकर परत जा असे म्हणून त्या यवनाने सायनदेवांना वस्त्रभूषणे देऊन निरोप दिला. सायनदेव आनंदाने लगेच आपल्या गावी वासरक्षेत्र गंगातीरी गुरुचरणाचे दर्शन घेण्यासाठी गेले. श्रीगुरूंना त्याने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. श्रीगुरू संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री तीर्थयात्रा करण्यासाठी जाण्यास निघाले. तेव्हा सायनदेव श्रीगुरूंना म्हणाले, आपले भक्तवत्सल अशी कीर्ती आहे. तेव्हा मी आपल्या संगतीनं आपली सेवा करण्यासाठी, अखंड राहण्यासाठी आपल्याबरोबरच येऊ इच्छितो. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, मला दक्षिणेत तीर्थयात्रेला जाणे काही कारणाने आवश्यक आहे. तरी तुला 15 वर्षांनी पुन्हा दर्शन देईन. तेव्हा तू मला पुत्र पौत्र व स्त्रीसह भेट. चिंता करू नकोस, सुखाने संसार कर. अशा प्रकारे सायनदेवाचा निरोप घेऊन श्रीगुरू बैजनाथ क्षेत्री गेलेत. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 14 समाप्त. या अध्यायात आपल्याला एकच शिकवण मिळते. गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. किती मोठं संकट येऊ द्या, अगदी मरण जरी समोर आलं ना तरी त्याला दूर लोटण्याचं काम गुरु करतात. त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे, ते आपल्याला तारतात. म्हणून गुरूंची भक्ती करा, गुरुचरित्र वाचा, श्री गुरूंच्या चरणी लीन व्हा, नामजप करा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.